ओके. तर आज आपण इन्फॉर्मेशन येतोय. आता 2 ते 3 दिवस झाला आपण कंपनी प्रोफाइल, त्याच्यानंतर प्रॉडक्ट, डॉक्टर लिम, पर्सन बिहाइंड द कंपनी, प्लॅन सगळी माहिती ऐकली. आता आपण एक बघूया, की औषध मुक्त जीवन मला औषधाशिवाय जगता येऊ शकतं का? किंवा बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजे आता तुम्ही कोरोना काळामध्ये पण पाहिलं, की अगदी इव्हन नरेंद्र मोदी सुद्धा येऊन टीव्हीवरती डिक्लेअर करायचे, की अल्टरनेटिव्ह मेडिसिनला मान्यता द्या. जे शक्य आहे ते लोकांनी घ्या. म्हणजे आयुष मंत्रालय, जडीबुटी जे शक्य आहे ते घ्या, पण लोकांना कोरोनामुक्त करा. तशी एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन थेरपी आपल्याकडे आहे आणि त्याचं नाव आहे गॅनो थेरपी. तर हे नेमकं काय आहे आपण त्याच्याबद्दल आज समजून घेणार आहोत आणि याचा रिसर्च ॲक्चुअली सगळा केला होता. आपल्याकडे एक चांगले जे आपल्या जेजुरीचे कड सर आहेत अंकुश शिंदेच्या टीममध्ये त्यांच्याकडे पंकज मोहन भोसले नावाचा एक बीटेक फूड टेक्नॉलॉजी आणि रिसर्च अगदी आपल्या प्रोडक्टवरती चहाच्या डब्यावरती सुद्धा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथं अख्खा डबा चेक केलाय त्यांनी. म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये असं काय आहे, स्पिरुलिनामध्ये असं नेमकं काय आहे आणि त्याचा रिसर्च केला आणि त्याच्यात नंतर जी पीपीटी तयार झाली होती त्याची इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर देतोय. तर गॅनोडर्मा, गॅनो म्हणजे हे मशरूम आणि डर्मा म्हणजे तुमची त्वचा. तर एक ही असं एक मशरूम आहे वेगळ्या जातीचं आणि ते स्वतः कल्टिवेट केले, रिसर्च केले, डेव्हलप केले डॉक्टर लिम सरांनी आणि याची माहिती म्हणजे खूप पूर्वीपासून दिली गेलेली आहे. तर डीएक्सनचा फुल फॉर्म आहे डॅक्सन कंपनीचे ओनर दातो डॉक्टर लिम शिवजीन. आपलं प्रोडक्ट काम करतं 100% तुम्हाला आरोग्य देण्यावरती. आणि ज्या लोकांना वाटतं की आता ठीक आहे माझ्या आरोग्याचे प्रॉब्लेम आता काय नाहीत, पण मला नोकरीच नाही, मला पैशाची चणचण आहे, मी लोकांना देऊ शकतो. माझ्या आजूबाजूला कित्येक लोक आजारी असतात त्यांना माहिती देऊ शकतो. कित्येक लोकांना रोजगार नाहीये, मी माझी डिस्ट्रीब्युटरशिप काढून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकतो. त्या लोकांना छोटा व्यवसाय करायची पण संधी आहे. आणि मला वाटतं तुमच्यामुळं एक 4-10 लोकांच्या घरी, कोणाच्या घरी आजारपणातनं मुक्त झाले, कोणाच्या घरी 4 पैसे मिळायला लागले, तर ते आनंद आपल्या घरात पण आल्याशिवाय राहणार नाही. वन वर्ल्ड, वन मार्केट, वन ड्रॅगन कंपनी, वन माइंड, वन फिलॉसॉफी हे सगळं आपण काल पाहिलंय. आणि आपल्या कंपनीचा जगातला रँक आहे सध्याचा वर्ल्ड नंबरला 15 नंबरला. नेटवर्क मार्केटिंग MLM मल्टी लेव्हल मार्केटिंग सेक्टरमध्ये आपला रँक लागतो. सगळ्यात महत्वाचं शेवटचं वाक्य काय लिहिले बघा, चूज हेल्थ, चूज वेल्थ अँड चूज डीएक्सएन. म्हणजे जर तुम्हाला निरोगी जीवन पाहिजे, तर त्याच्यानंतर तुम्हाला समृद्ध जीवन पाहिजे, तर तुम्ही डीएक्सएनला बिंदास चॉईस करा, डीएक्सएनची निवड करा, कारण याच्यामध्ये हेल्थ आणि वेल्थ तुमची नक्की होणारच आहे. आतापर्यंत जगामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी डीएक्सएनचं सभासदत्व घेतलेलं आहे. याच्या पुढे जाऊन आता आपण एका प्रोडक्टची जर माहिती घ्यायला गेलो, तर आपल्याकडे एक भन्नाट प्रोडक्ट आहे. आणि तुम्ही हे कधी नाव ऐकलंय का, अमृत रस? म्हणजे असा एखादा एन्झाईम सेक्टर जे तुमच्या बॉडीमध्ये त्या टॉनिकची कमतरता असल्यामुळं तुमचं जीवनमध्ये काय लोकांना झोप लागत नाही, काय लोकांना पचत नाही, काय लोकांना जेवण जात नाही, काय लोकांना सांधेदुखी, संधिवात, हार्मोन इम्बॅलन्स, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम, मिसकॅरेजेस, गायनिकचे प्रॉब्लेम, हे सगळे दूर होण्यासाठी आपल्याकडे 2 अमृत रस आहेत. त्यातलं पहिला अमृत रस आहे आपलं डीएक्सएन रोझेल ज्यूस. आणि रोझेल ज्यूस मध्ये काय आहे, रोझेल ज्यूस मध्ये सुद्धा आहे मोरिंडा सिट्राफोलिया आणि रोझेल. रोझेल हे जे आहे, तुम्ही गणपतीला जास्वंदीचं फुल वाहता त्या प्रजातीमध्ये रोझेलच्या कळ्या असतात आणि त्या रोझेलच्या फळापासून रोझेल ज्यूस काढला जातो. त्याच्यामध्ये असतं सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी. आणि व्हिटॅमिन सी युक्त जर प्रोडक्ट आपल्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त जात राहिले, तर आपली इम्युनिटी लवकरात लवकर बिल्ड होत राहते. त्याच्यामुळे रोझेल ज्यूस हे तुम्ही अगदी पाण्यातनं, जसं आपण जेवताना किंवा आपण सरबत पितो तसं सरबत मध्ये सुद्धा घेऊन तुम्ही जर रेग्युलर पित राहिलात सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणाच्या अगोदर, तर तुम्हाला त्याच्यापासून भरपूर फायदा होईल. याच्याशिवाय बीटा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन किती महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं, की तुमचे केस, त्याच्यानंतर तुमचे डोळे, तुमची त्वचा, तुमचं बॉडी, तुमच्या स्किनचं टेक्स्चर, लुक, म्हणजे प्रिकर्सर टू व्हिटॅमिन ए. याच्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर आहे. जीवनसत्व B1, B2, B6 हे तुमच्यामुळे पचन संस्थेचे प्रॉब्लेम तुमचे आपोआप दूर व्हायला लागतील. आणि याच्या बरोबरच सगळ्यात महत्वाचं आहे मोरिंडा सिट्राफोलिया. आता हे जे मोरिंडा सिट्राफोलिया आहे, नोनी झी थोडक्यात आपण असं म्हणूया, किंवा
नोनी. नॉर्मली नोनी हे बारतोंडी फळ आहे आणि हे नोनी आहे ना सगळ्यात महत्वाचं सर्रास वापरलं जात होतं पूर्व परंपार काळापासून. कशासाठी? सर्दी, ताप, डायबिटीस, चिडचिड, हाय बीपी, त्याच्यानंतर डिप्रेशन, उदास, पंकज उदास झालाय त्याचा, एन्झायटी, मला राग येतोय, मला राग येतोय, ऐकताय की नाही तुम्ही? आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही जर नोनी आपलं टॉनिक जर सकाळ दुपार संध्याकाळ जेवायच्या अगोदर जर तुम्ही पीत राहिला 20-30 मिली भरपूर प्या आणि 20-30 मिली गरम पाणी, अर्धा कप गरम पाण्यामध्ये 20-30 मिली घ्या. हे जर तुम्ही घेतला तर आता तुमच्या समोर जे प्रॉब्लेम येत राहत आहेत, कोल्ड, फ्लू, डायबिटीस, अँझायटी, हाय बीपी, डिप्रेशन, गायनिक प्रॉब्लेम, याच्यामध्ये ट्रिमेंडस रिझल्ट यायला लागतो आणि हे प्रूव्हन मेडिसिन आहे आपल्याकडं नोनी. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं नोनीमध्ये त्यांनी काय सांगितलंय की हे जर तुम्ही घेतलं तर आता तुम्हाला मी जेव्हा आपली मीटिंग सुरू झाली एक बॉडीचं कारखाना दाखवला, कारखाना. मी जेवतो कसा, त्याच्यानंतर माझं जेवण कुठं जातं, माझ्या लिव्हर मधनं कसं एन्झाईम स्प्लीन मधलं स्प्रे झाला, लिव्हर मधनं स्प्रे झाला, त्याच्यानंतर ते पडलं माझ्या पोटामध्ये, मग डायजेशन ज्यूस माझा आला, मग ते फूड एन्झाईम आले अन्नातले, एक पोटातले एन्झाईम, तो सगळं कारखान्यात जायला लागलं, मग त्याचं ब्लड तयार झालं, हार्ट मध्ये गेलं. या सगळ्या घटना तुमच्या सुरळीत चालण्याकरता तुम्हाला बॉडीत पाहिजे असतात एन्झाईम्स, पाचक रस. ते स्प्रे देत बघा, स्प्रे सगळे स्प्लीन मधला, लिव्हर मधला, बावल ज्यूस मधला, फूड मधला, हे स्प्रे तुमचे निघत नाही, तुमचे स्प्रेच बंद पडले सगळे. कारण तुम्हाला काय झालंय, ऍसिडिटी, तुम्हाला झाले पित्त, तुम्हाला पचत नाही, तुमचं पोट साफ होत नाही. त्यामुळं हे सगळे स्प्रे चांगले चालण्याकरता, तुमच्या बॉडीचे एन्झाईम निघण्याकरता, लिव्हर एन्झाईम ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं हे जर तुमच्या बॉडीत चांगलं मिळायला लागलं तर तुमच्या बॉडीतल्या पेशी कुठल्या डॅमेज होणार नाहीत. आणि ज्या पेशी डॅमेज झालेल्या असतील त्या लवकरात लवकर रिपेअर व्हायला लागतील. डॅमेज झाल्यात म्हणून तर आजार आहे, म्हणून तर तुम्हाला मेलाटोनिन, सेरोटोनिन, पिनल ग्लँड आपण सांगतोय की नाही, थायरॉइडचा त्रास किंवा गायनिक पिरियडचा त्रास, हे सगळं व्हायचं कारण आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम सेक्रिटच होत नाही. ते एन्झाईम सेक्रिट करण्याची मदत करायला लागेल तुम्हाला नोनी. भरपूर प्यायचंय तुम्हाला. आणि हे काय काय करतं, सगळ्यात पहिला फायदा, लोअर्स रिस्क ऑफ गाऊट. गाऊट म्हणजे आमवात बरं का, संधिवात नाही, आमवात वेगळा असतो. नुसते लोकांचे एकच बोट सोयायला लागतं, एकच पायाचा अंगठा फुगायला लागतो, त्याच्यानंतर कुठंतरी तुमच्या अँकल टाचाच दुखायला लागतात, सूज यायला लागते, याचा अर्थ तो आमवात आहे, आमवात. आणि लेडीजला बऱ्याच ठिकाणी असं होतं, किंवा काय लेडीज बघा भांड्यात हात धुणं धुतात, भांडी घासतात, फरशी पुसतात आणि हातालाच वात यायला लागतो, त्रास व्हायला लागतो. अशा लेडीजला नोनी भरपूर पाजा. इम्प्रूव्ह स्किन क्वालिटी, म्हणजे तुमच्या त्वचेचा काळपट पडायला लागली, रॅशेस यायला लागले, चट्टे यायला लागले, रखरखीत व्हायला लागली, तिला ग्लोच नाही राहिला, अशा लोकांनी पण नोनी भरपूर पिलं पाहिजे. आणि ज्या लोकांना संधिवाताचा भरपूर त्रास होतोय यांना नोनी पाजायची. जे लोक तरुणपणात म्हातारे वाटायला लागले त्यांना प्यायला द्या. ज्यांना कॅन्सरचा त्रास सुरू झालाय, होणार आहे, होतोय, अशा सगळ्या लोकांनी कॅन्सरला थोपवा. थांबवण्याकरता नोनी भरपूर प्यायचे, ताणतणाव कमी करण्याकरता, प्रतिकारशक्ती वाढण्याकरता. आणि जर तुम्हाला ताप वारंवार येत असेल, अंगात बारीक ताप राहत असेल, तुम्ही बाहेरनं कुठनं तरी आलाय, पावसात भिजलाय, तापाने फणफणलाय, तर मस्तपैकी जायचं, नोनीची बॉटल घ्यायची, 1 कप नोनी, 1 कप गरम पाणी, मस्त पेग मारायचा, टक्काटक, तुमचा ताप उतरून जातो, फ्रेश वाटायला लागतं. आणि सकाळी कामाला पण तुम्ही जाऊ शकता. एवढं भन्नाट काम करतं. नाहीतर इन्फेक्शन झालं तर मग ते तुम्हाला माहिती आहे, आता ताप आला की मग चला करोना झालाय का अजून काय झालंय, 100 टेन्शन. सर्दी कप खोकला म्हणजे सुद्धा लोकांना करोना वाटायला लागलाय. त्यामुळे असं व्हायला नको, त्याच्याकरता नोनी भरपूर पित राहा. आणि ट्रीट स्काल्प इरिटेशन. स्काल्प म्हणजे काय माहितीये का, स्काल्प म्हणजे डोक्याची कवटी म्हणतोय की नाही आपण, म्हणजे तुमच्या डोक्यात अशी खास उठायला लागली, खवले पडायला लागले, केसांचे पुंजकेच्या पुंजके निघतायत, तुमचे केस जास्त गळतायत, हाताला चिरण्या पडतायत, तुमच्या भेगा पडतायत, हातापायाला जळवात म्हणतो आपण, नाही का, इरिटेशन, खाज, खुजली, हे उठायला लागले, तर तुम्हाला नोनी डोक्यात पण लावू शकतो. मी तर नोनी कधी कधी डोक्यात पण लावतो. अपने को क्या है, पीवी मिलता है, प्रोडक्ट अच्छा है, वर्ल्ड क्लास बेनिफिट आहे. त्यामुळं डोक्याला पण लावा तुम्ही, त्याच्यानंतर चेहऱ्याला पण लावू शकता मस्तपैकी. पार्लरमध्ये तुम्हाला कुठले पण लेप चालतात. डीएक्सनचं प्रत्येक प्रॉडक्ट 100% हर्बल आहे, ऑर्गॅनिक आहे, सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही.
त्यामुळे खाज खुजली जर तुम्हाला असेल डोक्यामध्ये, पायाच्या तळव्यांना, अंगाला चट्टे येतात, बिंदास नोनी वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं हृदय चांगलं ठेवण्याकरता, तुमचा पल्पिटेशन वाढत चाललंय, हार्ट रेट कमी जास्त होत राहतोय, बीपीचा त्रास तुम्हाला वाढत जातोय, नोनी भरपूर प्या. नोनी, नोनी झी दोन्ही जवळपास सारखंच आहे. नोनी मध्ये चिंच आहे आणि नोनी झी मध्ये आहे मोरिंडा सिट्राफोलिया, आणि त्यात टाकले रोझेल. त्याच्यामुळे तुम्हाला जे पटेल ते घ्या, पण नोनी खिशाला परवडतं आणि पाण्यात टाकून पिऊ शकता. त्याच्यामुळे प्यायला सुरुवात करा. आणि रोझेल मध्ये काय आहे, रोझेल मध्ये सगळ्यात महत्वाचं, जास्वंदीच्या पाकळ्या कशा असतात, गुलाबाच्या पाकळ्या, आपण जास्वंदीच्या पाकळ्या, त्या टाईपचं रोझेल आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, इट लिव्ज, पानं, काय त्याच्याकडं सगळ्यात जास्त कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी, हे सगळं तुम्हाला त्यातनं मिळायला लागेल. त्याची फुलं तुम्हाला माहित नसेल तर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी कॅन बी बॉइल्ड टू मेक अ ज्यूस, म्हणजे त्याच्या फुलांच्या पाकळ्यांचा ज्यूस करून पण पितात. पण आपल्याकडे रेडीमेड सगळं डॉक्टर लिमनी तुम्हाला करून दिलंय. त्याच्यामुळे हे रोझेल प्या, याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे आहे आपल्याकडं, हे कुठून आलंय, हिबिकस त्याचं नाव आहे, बॉटॅनिकल नेम आहे, आपल्याला त्याची काय आवश्यकता नाहीये. सगळ्यात महत्वाचं, हे तुम्हाला रोझेलच्या कॅलिकस म्हणजे कळ्यापासून, पाकळ्यापासून बनवलेलं आहे. त्याच्यात व्हिटॅमिन सी तुम्हाला भरपूर मिळायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांच्या जखमा लवकर भरून येत नाहीत, किंवा ज्यांची हाडं ठिसूळ झाली आहेत, ज्यांचे दात जास्त किडायला लागले आहेत, किंवा दात काळे पडायला लागले आहेत, या सगळ्या करता रोझेल प्या. आणि मस्तपैकी प्यायचं आणि तोंडात ठेवायचं. घेतलाय तांब्या आणि लावलाय तोंडाला, असा उद्योग नाही करायचा. मस्तपैकी रमत गमत रोमॅन्टिक मोड मध्ये पीत बसायचं. छान वाटायला लागेल तुम्हाला, तुमचे दात चांगले होतील, तुमची हाडं चांगली व्हायला लागतील. इट कंटेन्स बीटा कॅरोटीन, खूप महत्वाचं बरं का. बीटा कॅरोटीन अगदी लहान बाळाच्या फुफ्फुसाची ताकद वाढवतं, हार्ट चांगलं ठेवतं, डायजेशन चांगलं ठेवतं, स्किन चांगली ठेवतं. त्यामुळे बीटा कॅरोटीन, B1, B2, B6 आणि इसेन्शियल कोएन्झाइम्स इन मेटाबॉलिक प्रोसेस, चयापचय क्रियेमध्ये आवश्यक लागणारे सगळे घटक रोझेल मधून तुम्हाला मिळायला लागतात. इट इज अन ऑल नॅचरल ज्यूस ड्रिंक फॉर अ हेल्दी इम्युन सिस्टम. रोग प्रतिकारक शक्ती चांगल्यात चांगली वाढण्याकरता रोझेल ज्यूस प्यायला सुरुवात करा. 6 बॉटलचा बॉक्स मिळतो, बॉक्सच घ्यायचा अख्खा, नको ते बॉक्स भरले तुम्ही फ्रीज मध्ये, बिनकामाचे, आजारी पडताय, असले बॉक्स भरा ना तुमच्या फ्रीज मध्ये, एक नंबर कार्यक्रम होतो. पीव्ही सुद्धा वाढतात, इम्युनिटी वाढते, ताकद वाढायला लागते. हे वापरा. आणि याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, CIP, सिप. हा सिप किती चांगला आहे बघा. नको नको ते सिप मारता तुम्ही, ह्याला सिप म्हणायचं. कॅल्शियम C, आयर्न I, फॉस्फरस P, हे 3 घटक जर तुमच्या बॉडीमध्ये असले तर तुम्ही झिंगाट सैराटच, नाचताना दमणारच नाही, थकणारच नाही. फुल पॉवर, फुल एनर्जी, फुल स्टॅमिना, उत्साह, जोम जोश, फिगर, व्हायटॅलिटी, रक्त चांगलं असायला लागेल, हाडं दणकट असायला लागतील. आणि कुठलंही काम सांगायचं, यस मी करतो, 1 तारखेला पीवी केलेच म्हणून समजा. म्हणजे असा पॉझिटिव्ह अटिट्यूड कधी येतो, रोझेल पिणार आहे. भरपूर प्या, हेल्दी व्हा आणि तुमची तब्येत चांगल्यात चांगली ठेवा. त्याच्यामुळे ज्या लोकांना गायनिक प्रॉब्लेम आहे, किंवा ज्या जेंट्सना स्पर्म काउंट, स्पर्म प्रेशर, स्पर्म मोटिलिटी, सगळ्यांच्या करता रोझेल 1 नंबर आहे, तुम्ही पिऊ शकता. आता इथं बघा, सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी तुम्हाला कशातनं मिळतंय, इथं त्यांनी चार्ट काढून दिलाय. पहिल्यांदा काय दिलंय, इथं दिलंय तुम्हाला चीज, कॅप्सिकम, त्याच्यानंतर फिश दिलेत, फिश, स्टार फिश दिलाय, त्याच्यानंतर लेमन, लिंबू दिलंय, त्याच्यानंतर पपई दिलंय, सगळं बघा. आणि रोझेल ज्यूस मध्ये व्हिटॅमिन सी किती आहे बघा. तर गुलाबी दिसतोय का तुम्हाला बार, स्तंभालेख म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. व्हिटॅमिन सी सगळ्यात जास्त आहे रोझेल मध्ये, कुठंच नाहीये. किती लिंब खाणार आहे तुम्ही आणि किती मासे आणणार आहे तुम्ही, एवढं सगळं खाण्यापेक्षा रोझेल ज्यूस आणा. व्हिटॅमिन सी मुबलक वाढायला लागेल, इम्युनिटी चांगली वाढायला लागेल. याच्यामुळे काय होईल, मे रिड्यूस रिस्क ऑफ क्रोनिक डिसीज. तुम्हाला जर बॉडीमध्ये एखादा क्रोनिक डिसीज डेव्हलप झालाय आहे, तो त्यातनं रिकव्हरी पाहिजे, रोझेल भरपूर प्यायला पाहिजे. तुमचा बीपी भरपूर वाढत चाललाय, बीपी कंट्रोल करायचा आहे, तर तुम्हाला रोझेल दररोज प्यायला पाहिजे. हार्टचा प्रॉब्लेम आहे, रोझेल प्यायला पाहिजे. युरिक ऍसिड लेवल वाढली आहे काय लोकांची बघा, गुडघ्यांना सूज यायला लागली, टाचा दुखायला लागल्यात, किंवा लघवी युरिन पिवळं पिवळं जायला लागलंय, आणि तुमचं अंग दुखायला लागले, जडत्व आलंय अंगाला. आणि
हेल्प प्रिव्हेंट गाउट अटॅक, म्हणजे एखादी लेडी चालता चालता गपकन खाली बसतात, अर दुखायला लागलं, आता मला सहनच होत नाही, म्हणजे अनबेरेबल पेन्स, अशा ठिकाणी रोझेल भरपूर प्यायला द्या. आणि हेल्प प्रिव्हेंट आयर्न डिफिशियन्सी, ब्लड अॅनिमिया, रक्ताची कमतरता, रोझेल प्यायला पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढवा. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रोटेक्ट युअर मेमरी अँड थिंकिंग ऍज यू एज, म्हणजे तुमची स्मरणशक्ती म्हातारपणापर्यंत टिकायला पाहिजे. लोक आत्ताच म्हणतात काय काय, मला सुधरतच नाही, माझ्या लक्षातच राहत नाही, डीएक्सएनच्या ऑफिसला ये आणि प्रोडक्ट बघ दुकानातले घ्यायला प्यायला सुरुवात कर, मेमरी वाढायला लागेल, थिंकिंग चांगलं यायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, खाओ खिलाओ बताओ और अपना लाईफ हेल्दी झिंगा लाला बनाओ. त्यामुळे रोझेल भरपूर प्यायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, रोझेल कुठं कुठं काम करतं बघा. मेन्शुरेशल पेन, मासिक पाळीतल्या वेदना, पाठ दुखणं, ओटीपोटीत कळा येणं, तुमची कंबर दुखायला लागणं, मग तुमच्या लहान मुलींना, मिसेसला, आईला, तुमच्या सासू सासऱ्यांना नाही बरं का, सासूला, ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम्स असतील अशांना तुम्ही हे देऊ शकता. अँटी इन्फ्लेमेंटरी, अंगाला सूज येत राहते किंवा नुसतंच अंग फुगत चाललंय, काहीच अंगामध्ये नाहीये, दाह होत राहतो, आगाग होत राहते आणि पोट दुखत राहतं, क्रॅम्प येत राहतात, जेवणच जात नाही, पोट गच्च होत राहतं, असे जंतू पोटात, जंत झालेत पोटामध्ये, असं काहीतरी गच्च गच्च वाटतंय, फंगल काहीतरी अंगाला उठायला लागलंय, तिथं द्या. पचन संस्थेचे प्रॉब्लेम, वजनच अचानकच कमी होत गेलंय, म्हणजे ह्याला वजनच वाढत नाही, अंगी लागत नाही आपण ज्याला म्हणतो, किंवा जो भरपूरच मोठा झालाय त्याच्या बॉडी मास इंडेक्स नुसार वजन कंट्रोल करायचंय, अशा सगळ्यांनी रोझेल भरपूर प्या. अँटी डिप्रेसंट, म्हणजे उगाच आपला पंकज उदास, कशालाच मूड, माझा मूडच लेत नाही, अरे मूड का लागत नाही तुझा, रोझेल पी, नोनिजी पी, स्पिरुलिना खा, कोकोजी खा, इलाज करा. नाहीतर मूड नाही आला तर लोक डिप्रेशन घेतील, संसार सोडून बाहेर जातात लोक, आणि नको नको ते पळून जातात. अरे डिप्रेशनला एक नंबर डीएक्सएन प्रोडक्ट आहे. डिप्रेशन ज्याचं येतंय ना, आपल्या मिटिंगला बसवा, त्याला मिटिंग मध्ये डिप्रेशन काढून टाकू आपण त्याचं. सगळ्यात महत्वाचं, डिप्रेशन येतच कसं काय, यायलाच नाही पाहिजे. मूड हा शब्द कुठंच नाही बरं का, मूड कुठनं आलाय, मूड शब्द कुणाला माहितीये, कुठंच नसतो तो. गरीबाला विचारा, सकाळी घरी खायला प्यायला काय नसतं, बरोबर 6ला उठतं, पेपर टाकायला जातं, दूध टाकायला जातं, रानात जातं. मूड कुणाला जातो माहितीये का, पैसा पाणी सगळं सुखात चाललंय, माझा मूड नाही, बावड्या तुला जेवायला भेटायला नाही पाहिजे, आपोआप मूड यायला लागेल. सगळ्यात महत्वाचा मानसिक आजार आहे मूड नसणं किंवा डिप्रेशन. पहिलं रोझेल प्यायला द्या. अँटी कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर अपडाऊन होत राहतं, किंवा हेल्दी प्रेग्नन्सी, म्हणजे ते बाळ चांगलं वाढायला पाहिजे, पोटात राहायला पाहिजे, मिसकॅरेज होता कामा नये, त्या बाळाची वेट ग्रोथ चांगली वाढायला पाहिजे, तुमचे दात, तुमच्या हिरड्या, तुमचं लिव्हर, तुमचा कलेजा तंदुरुस्त राहण्याकरता प्यायचंय तुम्हाला डीएक्सएन रोझेल ज्यूस. ओके, त्यामुळे रोझेल प्या भरपूर. रोझेल तेवढं मुवमेंट होत नाही, खूप चांगलं प्रोडक्ट आहे, खूप स्वस्त प्रोडक्ट आहे, हे वापरा. आता सगळ्यात महत्वाचा तुम्हाला एक मी काय करतो, ब्रेकिंग न्यूज. आता तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये मागच्या कुठले पेशंट ऐकले का, लोकांना हार्ट अटॅक होतोय, डायबिटीस होतोय, कॅन्सर होतोय, ऐकलंच नाही. सगळ्यांना होतोय तो कोरोनाच होतोय, बाकी काय होईनाच झाले, कुठे गेले सगळे हॉस्पिटल पेशंट काय माहिती. पण नॉन कम्युनिकेबल डिसीज अ ग्रोईंग बर्डन इन इंडिया, भारतात सगळ्यात जास्त 3 नंबरला हे फुल आजार चालू आहे. नंबर 1 हार्ट प्रॉब्लेम, नंबर 2 डायबिटीस, नंबर 3 कॅन्सर. सरसकट तुम्हाला गावात, खेडेगावात, वस्तीत, महिला, जेंट्स, पुरुष, लहान मुलं सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसतील. त्याला म्हणतात एनसीडीज. मगाशी आपण बघितलं सिप्स मध्ये आपण काय बघितलं, आपण बघितलं कॅल्शियम, आपण बघितलं आयर्न, आपण बघितलं फॉस्फरस. सिप्स, एनसीडी, नॉन कम्युनिकेबल डिसीज, हार्ट अटॅक, डायबिटीस आणि कॅन्सर, सीडीसी, हे आजार वाढत चाललेत. आणि आता तुम्हाला आपल्या भारतामध्ये कॅन्सर 0.95 मिलियन, म्हणजे जवळपास तुम्हाला म्हटलं ना तर हे लोक झाले 9.5 लाख लोकांना कॅन्सर. त्याच्यानंतर जवळपास इथं 1.5 लाख लोकांना मेंदूचे आजार. त्याच्यानंतर 72 लाख लोक, म्हणजे 72 इंटू 10 लाख करा, किती लोकसंख्या जाते बघा, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. त्याच्यानंतर श्वसन संस्था 30 मिलियन, 30 गुणिले 10 लाख,
म्हणजे जवळपास 3 कोटीच्या आसपास झालं ते. एवढ्या लोकांना श्वसनाचे आजार होत राहतात. डायबिटीसमुळे भारतामध्ये 8 कोटी लोकांना डायबिटीस आहे आणि 8 कोटी लोकांना होणार आहे. याला म्हणतात नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. हे आले कुठनं, होतात कसे काय, ओके, त्याला कंट्रोल आहे का, का मरेपर्यंत दवाखानाच करत बसायचं, नुसतं औषध गोळ्या खात राहायचं. आणि आता हा आपल्या भारतातला सिनेरिओ सांगतो इथं. हा सिनेरिओ काय बोलतोय बघा. टॉप किलर डिसीजेस इस्टिमेटेड डेथ्स पर 1,00,000 पीपल. ओके, म्हणजे 1,00,000 लोक टॉप किलर डिसीजेस मध्ये जास्तीत जास्त कुठल्या आजाराने लोक मरतायत हे इथं तुमच्या समोर सगळं लिहिलंय. काय सांगितलंय, 1,00,000 लोक जर मरणारी असतील तर त्यातली 1246 लोक मरतायत श्वसन संस्था. 586 लोक कशामुळे मरतात, डायरिया प्रॉब्लेम, जुलाब, पोटदुखी, जुलाबच लागत राहिले. 2,500 पेक्षा जास्त मरतायत हार्ट अटॅक मुळे. जवळपास 500 लोक मरतायत श्वसन संस्थेचे आजार. त्याच्यानंतर 467 लोक मरतायत पोटाच्या तक्रारी. 700 लोक मरतायत कॅन्सरमुळं. 270 लोक मरतायत टीबी मुळे. 227 लोक मरतायत डायबिटीस मुळे. 168 लोक मरतायत मेंदूच्या आजारामुळं. हे सगळे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत आणि यांना नुसत्या औषधन, गोळ्या, सिटी स्कॅन, MRI, हा रिपोर्ट, तो रिपोर्ट सरसकट चालू आहे. पण मूळ त्याच्या कारणावरती कोणीच काम करताना दिसत नाहीये आणि लोक सगळी अडकलीत एका ट्रॅप मध्ये. मौत का सापळा असतं की नाही, मग हे असं तुम्हाला कुठेतरी बघायला मिळतं. असं यात्रेमध्ये येतं बघा, मौत का सापळा, डेथ ट्रॅप म्हणतात त्याला. कॅन्सर किल्स मोर दॅन 7,00,000 पीपल इन इंडिया इयर. 7 लाख, आकडा मला तर वाटतंय खूप कमी सांगितलाय. 7 लाखापेक्षा जास्त लोक कॅन्सरमुळे दरवर्षी मरतात. कॅन्सर डेथ 2018 मध्ये किती आहेत बघा, 7,84,821 लोक कॅन्सर डेथ 2018 मधल्या. त्यातले 53% पुरुष आहेत, 47% महिला आहेत. समान नागरिक कायदा आला की नाही, 50-50 ला आले बघा गाठायला ते आता. त्याच्यानंतर मोस्ट कॉमन कॅन्सर, कुठले कुठले कॅन्सर होतात लोकांना, ओरल कॅव्हिटी म्हणजे तंबाखू, गुटखा, मिसरी, पान पराग, उंचे लोक उंची पसंत, कागदी मावा, हे सगळे प्रकार ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडाचे कॅन्सर. फुफ्फुसाचे कॅन्सर कशामुळं, सिगारेट ओढणे, बिड्या फुकणे, हा सगळा प्रॉब्लेम. पोटाच्या तक्रारी, दारू भरपूर पिणे, जेवण व्यवस्थित न जेवणे, दुधाचा चहा भरपूर पिणे, नुसतेच उपवास करत राहणे, पोटा पाण्याला वेळेवरती न खाणे, कोलोरॅक्टल म्हणजे तुमच्या जे आपल्या आतड्यांच्या लाईन असतात ना त्याच्यामध्ये पचन संस्थामधला आजार आहे तो. ई कोलीज कॅन्सर, एसोफॅगस अन्ननलिकेचा कॅन्सर, एनस कॅन्सर, हे सगळं होतं पुरुषांच्या मध्ये. पुरुषांच्या मधले होणारे कॅन्सर हे फक्त खाण्यापिण्यामुळे होतात, हे नीट लक्षात ठेवा. बिनकामाचं नको नको ते खाणं आणि स्वतःला वाईट सवयी लावून घेणं. त्यामुळे पुरुषांनो, तुम्ही चांगल्या सवयी ठेवा, तुम्हाला कॅन्सर होणारच नाही. छान छान शहाण्या मुलासारखं राहायचं. कसं लहानपणी तुम्हाला आईने शिकवलं, मी सांगेल तेवढंच खायचं, अजिबात आगाऊपणा करायचा नाही. असं जर व्यवस्थित तुम्ही जगला तर दवाखान्यात जाणारच नाही, हेल्दी राहणार तुम्ही मस्तपैकी. महिलांना कॅन्सर कुठले होतात, ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅव्हिटी, आपण मिसऱ्या घासतात बरं का काही लेडीज, सर्व्हिस कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर, फुफ्फुसाचे कॅन्सर, पोटाचे कॅन्सर. लेडीजला आजार व्हायचं मूळ रिझन आहे हार्मोन इम्बॅलन्स, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. हे सगळं जर त्यांनी मेंटेन केलं तर कॅन्सरच्या सापळ्यातनं लोक वाचतील, नाहीतर घरदार संपतात. ओके, पैसा सगळं आयुष्य माझं चांगलं लाईफ मध्ये गेलं आणि बिनकामाचं सगळं मी आता कॅन्सर मध्ये अडकलोय. आणि जो एन्जॉय करायचा होता मला, आता समजा तुम्ही कंपनीत कामाला होता, जॉब करत होता, रिटायरमेंट झालं, आता मुलांची लग्न झाली, आता एन्जॉय करायचं आणि त्याला झाला कॅन्सर. सगळं लाईफ तुमचं स्पॉइल व्हायला लागतं. त्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवा, तुमचं खाणं पिणं एकदम चांगलं असायला पाहिजे. आता गडबड अशी आहे, एवढं सगळं केल्यानंतर लोक आजकाल उतरायला लागलेत बघा. एक तर सांगतात LIC काढा, एक म्हणतो मेडिकल इन्शुरन्स काढा, तुम्हाला ह्याचं बिल मिळणार आहे, त्याचं बिल मिळणार आहे. अरे बिल मिळतं कशाचं ते बघ पहिल्यांदा. नुसते मेडिकल इन्शुरन्स तुम्ही काढत राहता, अर्धे फेक असतात. तिथे गेल्यावर ते सांगतात, इथं बघा काय लिहिलंय ते, मेडिकल इन्शुरन्स कशाला मिळतो, टाईप 1 कॉमनली कवर्ड, म्हणजे याचा इन्शुरन्स कव्हर असतो हार्ट अटॅक, कॅन्सर, स्ट्रोक आणि कोमा, याचं तुम्हाला मेडिकल इन्शुरन्सचं बिल मिळू शकतं. टाईप 2 जे आहे ना, टाईप 2 मध्ये हे सगळ्या आजारांचं बिल मिळत नाही. काही ठिकाणी 30% मिळतं, काही ठिकाणी 10%च मिळतं. कुठले कुठले आजार आहेत त्याच्यामध्ये, पॅरालिसिस, त्याच्यानंतर बायपास सर्जरी,
लॉस ऑफ लिम्स म्हणजे पायातले आजार, किडनी फेल्युअर, भाजले, सिव्हिअर बर्निंग, पार्किन्सन कंपवात, वाचा गेलीये, लॉस ऑफ स्पीच, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे मला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे, किडनी ट्रान्सप्लांट करायचे, हे असलं करायचं असेल तर त्याला सगळेच पैसे मिळतील असं नाही. मल्टिपल स्केलेरोसिस म्हणजे आपल्या बॉडीतले बरेचसे आजार, MND मोटर न्यूरॉन डिसीज हा ब्रेनचा आजार आहे, मस्क्युलर डिस्ट्रोफी हातापायातनं वारं जातं त्याच्या, एंड स्टेज लिव्हर डिसीज म्हणजे लिव्हर एकदम खराब होत चाललाय त्याला पैसे नाही मिळत आहे, बेनाइन ब्रेन ट्यूमर म्हणजे अंगावरती गाठी आल्यात, ब्रेन ट्यूमर म्हणजे आपण काय म्हणूया आता, बेनाइन म्हणजे चरबीची गाठ, मालिग्नेंट म्हणजे इन्फेक्शनचा कॅन्सर, असा बेनाइन वाला त्याला पण पैसे मिळत नाहीत. प्लास्टिक अॅनिमिया, हार्ट वॉल रिप्लेसमेंट, बॅक्टेरियल मेनिंजायटिस, आरोटिक डिसीज याला 30% किंवा 10% पैसे मिळतील. आणि मेडिकलचं बिल भरताय किती इन्शुरन्स, 24,000 वर्षाला, 12,000 वर्षाला, आणि तिथे गेलं कळतं की मिळतच नाही, बिल मिळेल की नाही माहिती नाही, किंवा बिल मिळत असेल तर तेवढे पैशाचं अननेसेसरी बिल केलं जातं. आणि टाईप 3 मध्ये कुठलंही मेडिकल इन्शुरन्सचं बिल मिळतच नाही, नॉट कवर्ड. काय कव्हर आहे, इलनेस ड्यू टू स्मोकिंग, सिगारेट पिण्यामुळं, तंबाखू खाण्यामुळं, दारू पिण्यामुळे होणारे आजार जर प्रूव्ह झाले तर मेडिकल इन्शुरन्स वाला बिल देतच नाही, म्हणतो तू जाऊन अजून दारू पिन, अजून तंबाखू खा, तिकडच जा, इकडे येऊ नको. म्हणजे बिल पण गेलं, माणूस पण गेला, बिल इन्शुरन्स पण मिळत नाहीये. त्याच्यानंतर दातांची आणि कॉस्मेटिक सर्जरी, सावधान. म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी कुठली, मी काळा दिसतो, मला की गोरी त्वचा बसून पाहिजे, माझं नाक इकडे गेलं होतं, मला ओठ सर्जरी करून घ्यायची आहे, किंवा बऱ्याच असतात, तुम्हाला त्याला एक नाव मला आता आठवत नाहीये, तुम्ही असं हिंदी पिक्चर मध्ये बघता ना, की स्किन काढतात, स्किन दुसरी बसवतात, त्याला काहीतरी नाव आहे राव, मला तर नेमकं आठवत नाहीये. तर त्या कॉस्मेटिक सर्जरीचं अजिबात इन्शुरन्स मिळत नाही. इनफर्टिलिटी म्हणजे आता नाही का, इंदिरा टेस्ट बेबी मध्ये तुम्ही जाता, बाळ पाहिजे मला, टेस्ट बेबी केलंय, मेडिकल इन्शुरन्स नाही, HIV ला नाही, आणि भारताच्या बाहेर ट्रीटमेंट घेणार असाल मेडिकल इन्शुरन्स मिळणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इलनेस ऑकरिंग ड्यू टू अँड इंटरनल एक्सटर्नल म्हणजे साथीचे आजार जर तुम्हाला असतील तर अजिबात होणार नाही. कंजायटल आतल्यात काहीतरी गडबड, लीक झाले बॉडी, हार्मोन रिप्लेसमेंट HRT हे नॉर्मली प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून त्यावेळेस त्यांना करावी लागते. ट्रीटमेंट फॉर रिप्रोडक्शन, प्रेग्नन्सी ऑर चाइल्ड बर्थ याच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स नाही. अरे दादांनो, हे सगळंच्या सगळं ऍट अ टाइम डिसिजन खाल्ल्यावरती बरं होतं, तंदुरुस्त राहतो, आजारच येत नाही मला, मग मला इन्शुरन्स का काढायला पाहिजे, मला दवाखान्याची बिलं का भरायला पाहिजेत, मी मरेपर्यंत दवाखान्यात ICU मध्ये जाईपर्यंत विचार का करत बसतो, मला फक्त आता घरातले ब्रँड बदलायचे आणि तब्येत चांगली करून घ्यायची. मग क्रिटिकल इलनेस कॅन अफेक्ट एनीवन ऍट एनी टाइम. तुम्हाला आता कुणीही क्षणात कोणाला पण कधी कधी खाटकन अटॅक येतो, अचानक पॅरालिसिस होतो, अचानक अंगातनं वारा जायला लागतं, अचानक तो डोळे पांढरे करायला लागतो. असं बघितलं ना, गावचा फोन येतो, अरे बाबांना हे झालंय, अरे आजोबांचं असं असं झालंय. ही वेळ 60 वय झालं 55 की तुम्हाला कधी कोणाचा कसाही मिस कॉल येऊ शकतो गावाकडनं. मग सगळ्यात महत्वाचं आहे की अशी वेळ माझ्यावरती येऊच नये ह्याच्याकरता आपल्या भारत मातेमध्ये पहिल्यापासून ऋषी मुनी आयुर्वेद हे किती 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 झालं, उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म, याचा अर्थ माहितीये का काय आहे ते. ओके, एवढं सगळं आयुर्वेद तिथं लिहून ठेवलंय. आणि भारताला काय म्हटलं जातं, इनक्रेडिबल इंडिया. म्हणजे आपल्या भारत देशाला काय म्हणतात माहितीये का, भारत माता. आपल्या भारत देशाला भारत माता का म्हटलं जातं माहितीये का तुम्हाला, भारत माता का म्हटलं जातं, आपल्या जगात एकमेव असा देश आहे ज्याच्यामध्ये 3 सीझन आहेत, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, भरपूर पालेभाज्या आहेत, कडधान्य आहेत, फुलाची झाडं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, जाती जमाती सगळ्या आहेत, धर्म आहे. आणि याच्या अजून सगळ्यात जगाच्या इतिहासात फक्त भारत हा असा एकमेव देश आहे, भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. आणि भारत मातेचे पाय, भारत मातेचे पाय, एका बाजूनी हिंद महासागर, एका बाजूनी अरबी समुद्र, ओके, एका बाजूनी अरबी महासमुद्र, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, तिन्ही समुद्र भारत मातेचे पाय धुत असतात दररोज दररोज. आणि हे पाणी भारत मातेचे पाय धुतात. आणि त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, कोणाचा, हिमालयाचा मुकुट. एका बाजूनी शिरस्त्राण हिमालयाचं, म्हणजे इथं तुम्हाला सगळे ऋतू, ऊन वारा पाऊस, ऑटोमॅटिक क्लायमेट चेंजिंग, सगळं सगळं कंडिशनल मिळायला लागतं.
आपल्या सगळ्यांचं किती मोठं भाग्य आहे की आपण भारतात जन्माला आलोय. मेरा भारत महान. ओके, पर इधर है बेरोजगारी की खान. अनहेल्दी करून टाकलं आपण आपल्या चुकीच्या सवयीमुळं. त्यामुळे सवयी चुकीच्या लावू नका. आपण हेल्दी आहोत, आपण सशक्त इंडियावाले आहोत आणि आपण परत आपल्या आयुर्वेदाकडे जाऊया. आणि आयुर्वेद हे सगळं सांगितलं. आणि मग याचा मूळ उगम काय आहे? आपली भारतीय संस्कृती तेवढी का चांगली आहे? कारण आपल्या भारतातलं ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद ह्या वेदामध्ये लिहून ठेवले सोमा. ओके, म्हणजे सोमरस ऐकलंय की नाही? ओम नम शिवाय सोमरस पित होते. ऋग्वेदामध्ये लिहून ठेवलंय. आणि आर्य लोक आली होती आपल्या भारतामध्ये. स्पिरिच्युअल, आध्यात्मिक सण समारंभ आपल्याकडे व्हायचे. आणि त्याच्यापासून अगली आपली पाश्चात्य हिंदू संस्कृती आहे. यूज दॅट मोरल, म्हणजे मानसिक सप्लिमेंट, म्हणजे चांगल्या आपल्या अशासाठी इथे खाली लिंक पण दिली आहे. म्हणजे देवकर अशाच गप्पा मारत नाहीये. सोर्स HTTP बॉटनी मध्ये सब्जेक्ट दिलाय. ते लिंक जाऊन सगळी चेक करा की एवढं पुराण जुनं ते सोनं हे कुठलं आलंय. गॅनोडर्मा, ऋषी मशरूम, त्याचा इतिहास 5000 वर्ष पुराण आहे. सगळा लिहून ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे आहे ना, ते फर्स्ट चायनीज एम्परर, पहिला चायनातला बादशाह चीन शिंग होंग टी कॉल्ड रेड मशरूम द हर्ब ऑफ डेथलेसनेस, म्हणजे तुम्हाला मृत्यूच येणार नाही अशी जडीबुटी म्हणजे गॅनोडर्मा. त्याच्यानंतर चिरंजीवी एलिक्सर, चिरतरुण राहण्याकरता असणारी जडीबुटी आध्यात्मिक, तिचं नाव आहे गॅनोडर्मा. आणि सगळ्यात महत्वाचं मृत्यूची देवता, हेल्थ, लाईफ आणि इटर्नल युथ, इटर्नल सिंगिंग, लता मंगेशकर. असं झालं नाही, असं होणार नाही म्हणतोय की नाही आपण, लता मंगेशकर इटर्नल सिंगर असं जे म्हणतो आपण, असं इटर्नल युथ म्हणजे तुम्हाला चिरतरुण. आणि युट्यूबला जाऊन चेक करा, आता एक माणूस जिवंत आहे चायनामध्ये, त्याचं वय आहे फक्त 250 वर्ष. काय खातोय? तो खातोय फक्त गॅनोडर्मा, हवा आणि पाणी. जेवत नाही तो, 250 वर्षापासून जिवंत आहे. गॅनोडर्मा खाल्ला तर लॉंग लिव्ह आणि हेल्दी जगाल. खा मजबूत, 10 आरजीएल, 15 आरजीएल, 20 आरजीएल. तुम्ही खाता एक पेरसर खाऊ का नको खाऊ, काय त्रास झाला तर? अरे दादा, लॉंग लाईफ जगायचं असेल तर मजबूत आरजीएल खायला सुरुवात करा. याचा तुमच्या बॉडीला प्रचंड फायदा होतो. तुमच्या बॉडीत आजारच राहणार नाहीत. गॅनोडर्मा 2838 ब्रिटिश पूर्व, म्हणजे जेव्हा कधी असं लिहायला सुरुवात केली की नाही, वर्ष पहिलं, वर्ष दुसरं, वर्ष तिसरं, 2021 हे लिहायला सुरू करायच्या अगोदर 2838 वर्ष अगोदर कधी सुरू केले तुम्हालाच माहिती आहे. बघा ते कुठं असेल ते, तेव्हापासून गॅनोडर्मा आपल्या इतिहासात उपलब्ध आहे. एवढी सगळी माहिती आपल्यापर्यंत आली. आता कौन बनेगा करोडपती, अगला सवाल 1 करोड रुपये के लिए. अमिताभ बच्चननी विचारला होता कौन बनेगा करोडपती मध्ये. बघा तुम्हाला उत्तर येते का? हु आर द फर्स्ट नॉन चायनीज ट्रॅव्हलर अँड क्रोनिकलर टू व्हिजिट इंडिया. असा कुठला चायनीज माणूस आहे जो पहिल्यांदा भारतामध्ये आला? त्याचं नाव सांगा. 1 कोटी रुपये तुम्हाला मिळणार. लावा मटके ABCD, काय सांगायचं ते. उत्तर समोर आहे बघा. त्याचं नाव तुम्हाला दिलंय फाह्यान, म्हणजे ऑप्शन डी. हा जो व्यक्ती आहे हा आलाय भारतामध्ये पहिला चायनीज माणूस. कशा करता? गॅनोडर्मा भारतात उगवत होता, तो कुठंच मिळत नव्हता. अरे काय आहे बाबा, गौतम बुद्धांच्या काळात काय चाललं होतं, कोण आहे सगळं? आणि तिथपासून माणसं जडीबुटी शोधायला आली. आपल्या माणसांना PV करायला माणसं सापडत नाहीत. कोण घेत ना राव माझ्याकडनं, लय फिरतो मी. अरे दादा, गॅनोडर्मा शोधायला चायनीज माणूस भारतामध्ये आला. इंग्रज लोक चहा प्यायला भारतामध्ये आले. मसाले शोधायला आले. व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले. आणि तुम्हाला ते माणसं सापडत नाहीत PV करायला आणि माणसांना पोडत द्यायला. काय कर्म म्हणायचं आपलं. सगळ्यात महत्वाचं, हा फाहायन आपल्या भारतामध्ये आला आणि वयाच्या 65 वयात चालत आलाय तो चायनावरनं. तेव्हा काय गाडी विमान नव्हतं. वय 65 असणारी व्यक्ती चायनातनं भारतामध्ये चालत आली आहे. आणि त्यांचे सगळे गॅनोडर्मा शोधून काढला, त्याचा स्टडी केला आणि तिकडे जाऊन अभ्यास केला मस्तपैकी. हे सगळं वाढत गेलं. आणि मग सगळ्यात महत्वाचं त्यांनी लिहिलं की गॅनोडर्मा ह्युमन बॉडी बनली एका छोट्याशा पेशीपासून. सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीमध्ये अरबो खरबो पेशी, ट्रिलियन्स पेशी असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला ह्युमन सेल आणि झाडाचा सेल याच्यात बरंच साधर्म्य आहे. आपला जो सेंटरचा सेल आहे
याच्यामध्ये आहे आयर्न, त्याच्यात असतो मॅग्नेशियम. त्यामुळे आपलं रक्त लाल, प्राण्यांचं रक्त लाल, माणसांचं रक्त लाल, हिंदी, पाकिस्तानी, अमेरिकन, जपानीज, वेस्ट इंडिज सगळ्या लोकांचे रक्त लाल. ओके. सगळ्यात महत्वाचं प्लांट सेल, या दोन्हीमध्ये फार थोडासा फरक आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं माणसाचं जे शरीर बनलंय, या बॉडीमध्ये 2 प्रकारे माणूस आजारी पडू शकतो. बाहेरनं टॉक्सिन आतमध्ये गेल्यामुळं आणि बॉडीत जास्त कचरा साठल्यामुळं. मग सगळ्यात महत्वाचं मला सांगा, एखाद्या माणसाला दमा झालाय, एखाद्या माणसाला डायबिटीज झालाय, एखाद्या माणसाला कॅन्सर झालाय, एखाद्या माणसाला ट्युमर उठलाय, एखाद्या माणसाला ब्लॉकेज, म्हणजे झालंय काय, कचरा जाऊन साठलाय कुठंतरी. आणि जगातला सगळ्यात जास्त कचरा बाहेर काढणारी गोष्ट ह्युमन बॉडी मधली, ह्युमन सेल मध्ये जाऊन, ICP म्हणतात त्याला, इंट्रा सेल्युलर परमिएबिलिटी, घुसून घुसून कचरा काढायची पॉवर बाहेर, ती आहे आपल्या गॅनोडर्मामध्ये. हायेस्ट कॅपेबल नॅचरल डिटॉक्सिफायर नोन टू द वर्ल्ड, म्हणजे जगाला माहित असलेली एकमेव जडीबुटी जे बॉडीतल्या प्रत्येक पेशीतला कचरा पूर्ण बाहेर काढून टाकतं. हे मानवाला 5000 वर्षापासून माहिती आहे. आणि कोरोनाचं एक व्हॅक्सिन सापडत नाही, पण आपल्या गॅनोडर्मामध्ये 700 जडीबुटी आहेत, 700 मेडिसिन आहेत त्याच्याकडं. पण बघतो कोण तिकडं, लोकांना पाहिजे ॲलोपॅथी, बसा शोधत. आपल्याकडे आहे गॅनोडर्मा, सगळ्यात महत्वाचं. आणि 400+ डिटॉक्सिफाईंग अँड अँटीटॉक्सिक प्रॉपर्टीज. आणि ॲलोपॅथीची प्रत्येक गोळी टॉक्सिक आहे, प्रत्येक गोळी टॉक्सिसिटी बॉडीमध्ये वाढवत जाते. टॉक्सिसिटी आपल्या दुधाच्या चहाने वाढते, साध्या साध्या जेवणामुळे वाढते. ऍसिडिक फूड, जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, कोका कोला, सोडा, हे सगळं टॉक्सिक आहे. नॅचरल असतं प्युअर, फक्त प्युअर एअर, प्युअर वॉटर. असं आणि फ्रूट सॅलड्स, आता तेवढं तर आपण खातच नाही, आपण सगळं प्रिपरेशन करायला लागलोय काय काय. त्याच्यामुळं हे नॅचरल तुमच्या बॉडीत मिळायला लागेल, हे तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिक जाऊन देणार नाही, डिटॉक्सिफाय करायला लागेल. त्याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त अँटीटॉक्सिडंट्स, अँटीटॉक्सिडंट्स म्हणजे टॉक्सिक आतमध्ये येऊ देणार नाही. आणि अँटीऑक्सिडंट बॉडीच्या आतमध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये झालेलं इन्फेक्शन इमिजिएट बाहेर काढण्याची ताकद आपल्या आर्जिजल मध्ये आहे. आणि काय करतो गॅनोडर्मा आपल्या बॉडीमध्ये जाऊन, सगळ्यात महत्वाचं, आर्जिल आपल्या बॉडी जाऊन काय करतो, ऑक्सिजनेट्स द बॉडी अँड बूस्ट स्टॅमिना. आपल्या बॉडीतला ऑक्सिजन प्रचंड वाढवतो आणि स्टॅमिना वाढवतो. मग करोना जाईल का नाही, करोनाचा बाप जाईल. सगळ्यात महत्वाचं, पण खाणं किती गरजेचं आहे, 5 पेर, 6 पेर, 7 पेर, 10 पेर, 20 पेर. सध्या ज्याला वाटतं करोना येऊ नये, 6 पेर पर डे खाना दादा, करोना सगळा जाईपर्यंत, एंड होईपर्यंत. म्हणजे आपल्या बॉडीचा ऑक्सिजन वाढायला लागेल. प्रोव्हाइड्स मोर एनर्जी अँड फिगर, म्हणजे एनर्जी वाढायला लागेल. मूल होत नसेल, सेक्शुअल प्रॉब्लेम असेल, खार्जिजियल रिझल्ट तुम्हाला यायला लागतील. झोप लागत नाही, टेन्शन येतं, ताणतणाव येतं, झोप चांगली यायला लागेल, रक्ताभिसरण चांगलं वाढायला लागेल, ऍलर्जी कमी करतं, इन्फ्लेमेशन कमी करतं, प्रतिकारशक्ती वाढवतं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या हार्टमध्ये, किडनीमध्ये, लिव्हरमध्ये, गर्भाशयामध्ये, ब्रेस्टमध्ये काय कुठं जिथं कचरा अडकला असेल तो कचरा फ्लश करून टाकतं. आणि तुम्हाला दिवसेंदिवस तरुण, उत्साही आणि जोशपूर्ण बनवतं. कमांड एक्सॅन बेनिफिट्स ऑफ गॅनोडर्मा. आणि मग आरजी फळाच्या भागापासून, जीएल मुळाच्या भागापासून. त्या गोळ्या आहेत आपल्याकडे 2, आरजी आणि जीएल. आरजी जीएल भरपूर खात राहा, त्याच्यामुळे आरजीचं काम कचरा काढणं, जेलचं काम बॉडीमध्ये ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स पुरवणं. याच्यामध्ये असतात 5 कंटेंट. हे 5 कंटेंट काय काम करतात हे आपण कधी सांगत नाहीत, आज जरा बोलू आपण याच्याबद्दल. ह्याच्यात असतात पॉलिसॅकराइड्स. आता पॉलिसॅकराइड्स काय करतं नीट बघा. पॉलिसॅकराइडचं काम आहे बूस्ट अँटीऑक्सिडंट लेवल आणि क्लीन्स टॉक्सिन्स फ्रॉम द बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीतली स्वच्छता मोहीम क्लीन करायचं काम करतं पॉलिसॅकराइड्स. आणि सगळ्यात महत्वाचं, इम्पॉर्टंट इन द प्रिव्हेन्शन ऑफ डिजेनरेटिव्ह डिसीजेस. डिजेनरेटिव्ह म्हणजे कुठले, दमा आला, बीपी आला, डायबिटीस आला, संधिवात आला, आजार येतो आणि अंगातच राहतो, तो जातच नाही, तो बाहेर काढण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला मजबूत खायचंय आरजीजीएल. त्याच्यानंतर पचन संस्थेचे आजार, इरिटेबल बावल सिंड्रोम, पोटात जंत होतात, अंगी लागत नाही, सुधरत नाही, आरजीजीएल. मॉडरेट कोलेस्ट्रॉल लेवल्स अँड हेल्थ मेंटेन हेल्दी ब्लड शुगर, रक्तातली साखर कंट्रोल करण्याकरता, ब्लड शुगर कंट्रोल करण्याकरता, डायबिटीस पूर्ण समूळ नॉर्मल करण्यासाठी तुम्हाला आरजीजीएल खाणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ट्रायटेट्रपिनॉइड
म्हणजे कडू कारलं. आपण कडू चव आपल्या बॉडीत होत नाही की नाही? आता मला सांगा, डॉक्टरांच्या गोळ्या कडू असतात का गोड असतात? आता कडू आईने खायला दिलं कारलं तर खात नाही आणि डॉक्टरांच्या गोळ्या कडूच खायला लागतात नंतर. आणि मग एवढा सगळा उद्योग करण्यापेक्षा कडू सगळ्यात गोष्ट आहे ट्रायटेट्रिपिनॉइड, नोन ॲज गॅनोडर्मास कोलेस्ट्रॉल बस्टिंग सुपर अडॉप्टेजन. बस्टिंग म्हणजे तुम्हाला काय माहितीये का? बस्टिंग कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडी मधलं म्हणजे घासून पुसून चकाचक भांडी घासणं कशी आपण म्हणतो, अजिबात डाग सुद्धा राहत नाही कुठं, टकाटक क्लीन. तसं कोलेस्ट्रॉलला पूर्ण नॉर्मल करायचं काम करतं आपल्या बॉडीतलं ट्रायटेट्रिपिनॉइड. त्याची काय क्वालिटी? सुपर अडॉप्टेजन म्हणजे नॉन टॉक्सिक, नो साइड इफेक्ट अँड नॉट लिमिटेड टू युअर सिंगल ऑर्गन. अख्खी बॉडी संतुलित करण्यासाठी याच्यामध्ये मुबलक प्रमाणात ट्रायटेपिनॉइड आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीतल्या ज्या पेशी कमजोर झाल्यात, तुमच्या बॉडीत कोलेस्ट्रॉल वाढलंय, तुमच्या बॉडीतल्या आर्टरीज मध्ये कचरा अडकलाय, स्क्रबिंग करतं, स्क्रबिंग ते मस्तपैकी आतमध्ये जाऊन, आणि तुमच्या नॅचरल सगळ्या आतल्या फॅट मेंटेन करायला लागेल, अतिरिक्त वजन कमी करायला लागेल. बिनकामाची सगळीकडनं तब्येत सुधारत चालली ती कमी करायचं काम करेल ट्रायटेट्रिपिनॉइड म्हणजे आरजीजीएल. ॲडिनोसिन पण आपल्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं, जर एखाद्या हार्टच्या पेशंटला जेव्हा अचानक अटॅक आला की 45 मिनिटाच्या आत जर त्याला हॉस्पिटल भेटलंच नाही तर तो माणूस जाग्यावरती जाऊ शकतो. त्यावेळेस डॉक्टर त्याला इमिजिएट नेऊन लगेच तुम्हाला रिस्पिरेशन दिलं जाईल आणि इंजेक्शन मारतात. इंजेक्शन कशाचं असतं? 64,000 रुपये ॲडिनोसिन. म्हणजे काय? गॅनोडर्मा. अरे दादा द्या ना आरजीजीएल. 64,000 आयसीयू मध्ये जाऊन घालवताना 6 लाख बायपासला देण्यापेक्षा हे खा ना दररोज. आपलं बायपास व्हायला लागेल दररोज टकाडक टकाडक मस्तपैकी. तुमचं बीपी नॉर्मल, हार्ट नॉर्मल राहायला लागेल. त्याच्यामुळं हे काय करतं? कोलेस्ट्रॉल संतुलित करायला लागतं, बॉडीची एनर्जी टिकवतं, पेशी चांगल्या करायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचं माणसाची चयापचय क्रिया चांगली करतो. गॅनोडरिक इसेन्स. गॅनोडरिक इसेन्सचा काय आहे? तुमची स्किनचे आजार, स्किनचं टेक्स्चर, तुमचे केस, तुमचे डोळे, वाव बघता क्षणी अरे देखते देखते लव हो जाय, काय दिसतो माणूस राव टकाटक. अशी तुमची चांगली स्किन होण्याकरता, तुमच्या बॉडी रिज्युनेट होण्याकरता, क्लिअर स्मूथ सिल्की स्किन, न्यू बॉर्न बेबी सारखी त्वचा होण्यासाठी, त्वचेच्या सगळे आजार चांगले होण्याकरता तुम्हाला खायचंय आरजीजीएल मजबूत प्रमाणात. आरजीचा लेप आपण देऊ शकतो, मेहंदीचा लेप दिल्यासारखा मस्तपैकी. सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरा. आणि अजून महत्वाचं आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जर्मेनियम. ऑर्गॅनिक जर्मेनियम कशा करता? मला माहितीये का? आपल्या बॉडीमध्ये ईसीजी करतो आपण, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आपल्या बॉडीमध्ये असतं इलेक्ट्रिकल सप्लाय, इलेक्ट्रिकल होल्ड. त्यामुळे आपल्या बॉडीचे ऑक्सिजन लेवल पाहिजे 98, 99, 100. ऑक्सिमीटर लावला की बघतो की नाही आपण? ऑक्सिमीटर काय? मग कुठनं चालला तो? कसा काय दिसला? अरे काहीतरी पल्स हल्ली ना आतमध्ये. तुम्ही नाडी चेक करता, पल्स तुमच्या नाडी पडतात 70 ते 80, 72 ठोके पडतात मिनिटाला तुमचे. याचा अर्थ तुमच्या बॉडीचा इलेक्ट्रिकल सप्लाय हा इंटरप्ट नाही झाला पाहिजे, क्लीन असला पाहिजे, डिस्टर्बन्स नाही पाहिजे, ठक्कन दिवा लागायला पाहिजे. त्याच्यानंतर तत्परता असायला पाहिजे. काम सांगितलं की ऐकायला पाहिजे, वाचलं की लक्षात राहायला पाहिजे, ऐकलं की अरे जे पहिले हाकेत माणूस उठला पाहिजे. असे ज्यांना पाहिजे अलर्ट, तत्परता, एनर्जी, त्यासाठी बॉडीत पाहिजे प्रचंड ऑक्सिजन. तो कुठून मिळतो? आपल्या जीएल मधून. त्याच्यामुळे आरजीएल मजबूत खा. त्यामुळे ज्या लोकांना मोटर न्यूरॉन डिसीज, डिमेन्शिया किंवा आपण अल्झायमर, मेंदूचे आजार, पॅरालिसिस सुधरत नाही, लक्षात राहत नाही, बिंदास खिलाव आरजीजीएल. मला सगळे रिझल्ट चांगल्या चांगले यायला लागतील. 5 कामं करतं आपल्या बॉडीमध्ये: स्कॅनिंग, क्लिन्सिंग अँड डिटॉक्सिफिकेशन, बॅलन्सिंग, रेग्युलेशन, बिल्डिंग, रिजनरेशन. चांगला माणूस 100% ओके व्हायला किमान 3 वर्ष लागतील त्याला. खाताना पेअर 1 पेअर, 2 पेअर, 4 पेअर, 6 पेअर ग्रॅज्युअली वाढवत जायला पाहिजे. हे सगळं तुम्ही त्यांना देऊ शकता. आपले प्रोडक्ट खाल्ले की कोविड-19 चांगल्यात चांगला जायला सुरुवात व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला दुधाचा चहा भरपूर प्यायला सुरुवात करू नका. आपला डिएक्सनचा गुळाचा काळा चहा प्यायचा आहे. आपल्या चहाची क्वालिटी 1 नंबर चहाची क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये असतं कॅटेचिन आणि थिओफ्लेविन्स. हे काय करतं? हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या चहामधलं अँटीऑक्सिडंट. आणि हे जर तुमच्या काळ्या चहामधनं जर तुम्ही पिला तर तुम्हाला फायदा काय होतो? तुमचं डायजेशन चांगलं राहतं. ऍसिडिटी, आम्लपित्त, डोकेदुखी, हातापायची खाज, भूक लागत नाही, जेवण जात नाही, मायग्रेन,
रक्तातली साखर, डायबिटीस, बालदमा, केस गळतात, कोंडा झालाय, डॅन्ड्रफ झालाय, त्वचा काळवंडली, वजन वाढत चाललंय, सगळं सगळं कंट्रोल होतं. गुळाचा काळा चहा पिल्यानंतर चहापत्ती उकळायची अजिबात नाही. ज्यांनी मीटिंगला बोलवलंय त्याला त्याच्या घरी जाऊन चहा प्यायचं किंवा त्याला म्हणायचं पहिला चहा पाज मला सांग कसं काय झालंय ते. आपण सगळं सांगू शकतो. याच्यात पॉलिफिनॉल्स आहे, त्याच्यामुळे दुधाचा चहा बंद. दूध पिऊ शकता, दूध भाकरी खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. चहा दूध साखर अजिबात एकत्र घेऊच नका. दुधाचा चहाला पहिलं नाही म्हणून सांगा. नो नो नो, अजिबात देऊ नको, आपल्याला नाही पाहिजे. आणि गुळाचाच काळा चहा प्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना दुधाचे चहा पिऊन पिऊन प्रॉब्लेम झालेले असतील, ऍसिडिटी वाढली, इन्फ्लेमेशन झाले, त्या लोकांनी गुळाचा डिएक्सनचा काळा चहा जर तुम्ही पिला तर तुमच्या बॉडीमध्ये कॅटेचिन, स्टॅनिन, फ्लेवोनॉइड चांगले घटक जातील. तुमच्या बॉडीतली जे ऑक्सिडेशन वाढत चाललं होतं, तुमचे केस पांढरे झाले होते, तुमची त्वचा सुरकुतली होती, तुम्हाला ऍसिडिटी झाली होती, संधिवात झाला होता, गाऊट झाला होता, ते कमी करायला लागेल. ऍसिडिटी कमी करतं, अंगाची सूज कमी करतं, पोटातली आगा कमी करतं, वजन संतुलित करतं, लेडीजचे गायनेक पिरियडचे प्रॉब्लेम कमी करतं, पचनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं, हार्मोन इम्बॅलन्स कमी करतं, नॉर्मल करतं, शुगर कंट्रोल करतं, बीपी कंट्रोल करतं. हे सगळं वापरा. आपल्या काळ्या चहाचे काय फायदे आहेत? फाईट व्हायरसेस, फायटिंग विथ करोना, अँटीव्हायरल, स्ट्रॉंगर बोन्स, हाडं मजबूत व्हायला लागतील, एनर्जी वाढायला लागेल, तुमचा बीपी चांगला राहायला लागेल, हृदयाचा मित्र, हृदय मित्र पुरस्कार डिएक्सनच्या, कॅन्सर प्रिव्हेंट करतं, त्वचा चांगली होते, केस छान व्हायला लागतात, पचन संस्था चांगली होते, आणि तुमचे सगळ्यात महत्वाचं मेंटल फोकस. अभ्यासावर लक्षात ठेव. तुझं 10वीला आहेस ना, आता बोर्डाची परीक्षा जवळ आली, तर त्या लोकांना आपला चहा मजबूत तुम्ही देऊ शकता. आणि हे बघा, ह्याचा फोटो काढा, फोटो. त्वचा आणि केस चांगले का होतात त्याचा प्रूफ आहे, प्रूफ. सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांची ऑइली स्किन असते, त्यामुळं तुमची ऑइली स्किन नॉर्मल होण्यासाठी आपला चहा खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर तुमच्या स्किनला उन्हाचे चटके बसतात, उन्हाची एलर्जी आहे, आपला चहा भरपूर प्यायला द्या, भरपूर त्याचा फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर तुमच्या स्किनला काहीतरी प्रीमॅच्युअर एजिंग, तुम्ही म्हातार दिसायला लागलाय, त्वचा सॅग झाली, त्वचा टॅन झाली, त्वचेला चट्टे पडायला लागले, त्या ठिकाणी आपला चहा भरपूर प्यायला सुरुवात करा, तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि स्किनचं सगळं इन्फेक्शन आपला चहा दूर करतो. सोबत आहे आपली स्पिरुलिना. स्पिरुलिनाबद्दल आपण भरपूर तुम्हाला माहिती दिली, वारंवार माहिती देत आलोय. भरपूर फळं भाज्या स्पिरुलिनामधनं तुम्हाला मिळायला लागते, तुम्ही भरपूर खात जा, याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली पेस्ट मल्टीपर्पज आहे. दात घासणे, दातांची कीड, हिरड्यांची सूज, तोंडाचा वास. मी मगाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता, त्या व्हिडिओवरती म्हातारी आंटी अमेरिकेतली कशी बोलत होती. त्या कोलगेटवरती काय लिहिलंय? 6 वर्षाखालच्या बाळाला देऊ नका, त्यात फ्लोराईड असतो. फ्लोराईड म्हणजे ती पेस्ट गिळायला नाही पाहिजे. तुम्ही आईवडिलांच्या निगराणीखाली मुलांना पेस्ट द्यायला पाहिजे, नाहीतर पॉइझन कंट्रोल बोर्डाला नेऊन दाखवा. आपण वाचतच नाही, आपली पोरं पेस्ट गिळतात आहे. म्हणून पहिल्या पिढीसारखी आत्ताची पिढी नाही. आता पहिली पिढी लिंबाच्या काड्या घासायची. आमचा पिंटू लावतो कोलगेट कोलगेट आणि गिळतो, मस्त खातो तो. अरे दादा, बंद करा ते, गॅनोजी पेस्ट द्या. मग तुम्हाला पचनाचे प्रॉब्लेम, दात किडतात, त्याच्यानंतर तुम्हाला स्किनचे आजार काही होणार नाही. आपली पेस्ट वापरा, खूप फायदेशीर आहे. साबण, ब्युटी सोप, लहान मुलाच्या त्वचेसारखी आपली त्वचा पाहिजे असेल तर आपल्या साबणात टाकले पाल्मॅटिक ऍसिड, ग्लिसरॉल, गॅनोडर्मा, त्याच्यामुळे रंग उजळण्याचं साबण आपल्याकडे मिळायला लागेल. आपल्याकडे न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, हे तुम्हाला गाईच्या तुपासारखं पिऊ शकता तुम्ही. गरम चहामध्ये, गरम पाण्यामध्ये हृदय चांगलं राहील, वजन कमी होईल, त्वचा सुधारेल, केस चांगले लागतील, मुळव्याध, त्याच्यानंतर संडासमधनं रक्त पडते, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस सगळं बरं व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही हे सगळं आपलं तेल घ्या. आणि डायबिटीस करता स्पेशल कॉफी, तणावमुक्त, हाय पेनिट्रेशन, सायकल, झोप लागत नाही, शुगर वाढती, युरिक ऍसिड वाढलंय, सगळ्यात जास्त एनर्जी कॉफी, सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात मस्त 2 in 1. त्याच्यामुळे प्यायला सुरुवात करा, खूप फायदा व्हायला लागेल. थँक्यू अँड कम ऑन DXN. नामदेव मोरे, अरे वा, मीटिंग बघतायत. कंट्रोल Alt Delete, टास्क मॅनेजर.
ओके